नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये तुमचं स्वागत. सीमेवर भारताच्या कुरापती करणाऱ्या चीन आणि पाकिस्तानला भारतानं आणखी एक धक्का दिलाय. भारतीय सैन्यामध्ये आता 10 मीटर लांबीचे शॉर्ट स्पॅन ब्रिज दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जवानांना सीमावर्ती भागामध्ये वेगानं पोहोचता येणार आहे. त्यामुळे शत्रूच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. भारताच्या आधुनिक पुलाची पाकला धास्ती. 10 मिनिटात शत्रूपर्यंत पोहोचणार भारतीय सैन्य. भारतीय सैन्याला सीमेवर एकाच वेळी चीन आणि पाकिस्तानच्या कुरापतीचा सामना करावा लागतोय. त्यामुळेच गेल्या वर्षभरात भारतीय सैन्यानं लडाखच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात कमीत कमी वेळेत रणगाडे पोहोचवण्यात यश मिळवलंय. त्यामुळे चीनी सैन्याला एक पाऊल मागे घेण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. तसंच सीमेवर पाकिस्तानचं प्रत्येक षडयंत्र हाणून पाडण्यात भारतीय लष्कर यशस्वी झालंय. खरं तर सीमावर्ती डोंगराळ भागात वाट काढताना ओबडधोबड रस्ते, लहान मोठे ओढे आणि नदी नाले पार करावे लागतात. पण आता भारतीय सैन्याला विना अडथळा प्रवास करता येणार आहे. कारण भारतीय सैन्याच्या हाती एक अत्याधुनिक अस्त्र लागलंय. त्या माध्यमातून भारतीय सैन्याला LOC वरील सर्व अडथळे पार करून शत्रूपर्यंत पोहोचणं सहज शक्य होणार आहे. त्याच आधुनिक अस्त्राचं नाव आहे शॉर्ट स्पैन ब्रिजिंग सिस्टम. भारतीय सेना में इस तरीके के पुलों की जरूरत सबसे ज्यादा महसूस तब होती है जब कभी ऐसे पहाड़ी और जंगल वाले इलाकों में भारी भरकम टैंक को मूव करना हो. और ऐसे में जो ये 10 मीटर शॉर्ट स्पैन ब्रिज है, ये जो है काफी मुफीद साबित होता है. महज 10 मिनट के अंदर ये पूरा ब्रिज जो है तैयार हो जाता है. खास बात यह है कि ये ब्रिज क्लास 70 है, यानी कि इस ब्रिज के ऊपर 70 टन से ज्यादा भारी जो वाहन है या टैंक है या बख्तरबंद गाड़ियां हैं वो जो है आसानी से गुजर सकती है. और सबसे खास बात यह है कि जब भी ऐसी जगह पे मूवमेंट होता है, खासतौर पे कि इनकी डिप्लॉयमेंट अभी वेस्टर्न फ्रंट में यानी कि पाकिस्तान की तरफ है, तो ऐसे में आने वाले दिनों में अगर कभी भी ऐसी स्थितियां बनती है तो इनके जरिए जो भारतीय सेना का जो मैकेनाइज्ड कॉलम है वो बड़ी आसानी से मूव कर पाएगा. क्योंकि अर्जुन टैंक जो सबसे भारी टैंक माने जाते हैं भारतीय सेना में, वो टैंक भी इसके ऊपर से बड़ी आसानी से गुजर सकते हैं. भारतीय सैन्यात असे 12 नवीन 10 मीटर लांबीचे शॉर्ट स्पॅन ब्रिज दाखल झाले आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याचं बळ वाढलंय. या आधुनिक पूल प्रणालीमुळे भारतीय सैन्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील असं मत भारताचे लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे यांनी व्यक्त केलंय. इस ब्रिज के इंडियन आर्मी में शामिल होने से हमारी जो काबिलियत है वो और भी बढ़ेगी. हमारे पास, जैसे जनरल हरपाल ने बताया, 5 मीटर और 15 मीटर स्पैन के ब्रिज थे, लेकिन ये 10 मीटर ब्रिज की कमी जो है हमेशा महसूस होती थी. इस ब्रिज के आने से ये जो कमी है वो भी अभी पूरी हो जाएगी. DRDO ने या आधुनिक पूल प्रणालीचं डिझाईन केलं असून लार्सन अँड टुब्रो यानं त्याची निर्मिती केली आहे. भारतीय सैन्यात अशा प्रकारचे एकूण 100 ब्रिज दाखल होणार आहेत. 2023 पर्यंत हे सर्व शॉर्ट स्पॅन ब्रिज लष्कराला उपलब्ध केले जाणार आहेत. या पुलाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. अवघ्या 9 ते 10 मिनिटात हा पूल आवश्यक ठिकाणी उभारला जातो. 10 मीटर रुंदीची नदी नाला पार करण्यासाठी हा पूल फायदेशीर आहे. शिवाय हे 5 पूल एकमेकांना सहज जोडता येतात. इस वक्त हम लोग एक ऐसे ब्रिज पर खड़े हैं जो कि 10 मीटर स्पैन ब्रिज है. और ये ब्रिज आप देख सकते हैं कि ये ब्रिज जो है तैयार हो रहा है. किसी भी बड़े भारी जो BMPs हैं या फिर टैंक्स हैं उनको मूव करने के लिए. बताना चाहेंगे कि इसकी ये सबसे ज्यादा जरूरत इसकी इस वजह से हो जाती है क्योंकि जब भी भारतीय सेना ऐसे इलाकों में मूव करती है लड़ाई के दौरान या वैसे मूवमेंट के दौरान, तो रास्ते में बहुत सारे ऐसे ऑब्स्टिकल्स आते हैं, यानी कि रुकावटें आती हैं, नदी नाले. तो ऐसे में उस जगह से उन ऑब्स्टिकल्स को खत्म करके कैसे भारतीय सेना को आगे बढ़ाना है वो इन ब्रिज सिस्टम की वजह से ही जो है अब और आसानी से संभव हो पाएगा. ये खास बात यह है कि महज 9 से 10
मिनट के अंदर जो है ये ब्रिज जो है वो तैयार हो जाता है। और खास बात यह है कि इस ब्रिज को लंबा करते करते, यानी कि ये जो है 10 मीटर का है, इसको आगे बढ़ाते बढ़ाते हम 75 मीटर तक जो है इसको ले जाया जा सकता है। भारत पाकिस्तान सीमेवर 70 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे नदी नाले आहेत। त्यामुळे या पुलाच्या माध्यमातून भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या सीमेपर्यंत विना अडथळा पोहोचता येणार आहे। विशेष म्हणजे या पुलामुळे मॅकेनाइज इन्फेंट्री आणि रणगाड्यांना नदी, ओढे, नाले सहज पार करता येणार आहेत। पाकिस्तानप्रमाणेच भारत चीन सीमेवर रणगाड्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी हे पूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। हमारे पास पहले फिक्स्ड स्पैन्स के ब्रिजेस होते थे और जो इंटरमीडिएट गैप होते थे 10 मीटर, 25 मीटर, 30, तो उनको हम ब्रिज नहीं कर पाते थे। तो ये पूरा ब्रिज सिस्टम बनाया 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर, 17 मीटर। तो जितने भी इनका कॉम्बिनेशन अभी जो भी है वो इनके साथ मिलके 5 मीटर से लेके 75 मीटर तक जो हमारी नहरें होती हैं या कैनाल्स हैं, वो जितनी भी हम उनको ब्रिज कर सकते हैं। और सबसे बड़ी बात यह है कि ये पूरा इंडिजिनस हुआ है आत्मनिर्भर भारत के अंतर्गत। या पुलावरून रणगाडे सहज पार होतात। हे पूल क्लास 70 या श्रेणीतील असून खास रणगाड्यांसाठीच ही शॉर्ट स्पॅन ब्रिज प्रणाली विकसित करण्यात आली असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। खास बात यह है कि ये ब्रिज जो है वो एक के साथ एक कनेक्ट करते हुए 70 से 75 मीटर जो चौड़ाई की जो नदी है, नाले हैं, उनके ऊपर इसको आसानी से लगाया जा सकता है। और उसके बाद आसानी से जो है जो जितने बख्तरबंद गाड़ियां हैं, टैंक है, उसके ऊपर आसानी से गुजारा जा सकता है। फिलहाल ये वेस्टर्न फ्रंट के लिए है, यानी कि पाकिस्तान बॉर्डर की तरफ के लिए है, लेकिन अब नॉर्दर्न बॉर्डर यानी कि चीन की सीमा के लिए भी जो है इस तरीके का एक ऐसा ब्रिज जो है वो जिसका काम चल रहा है। उम्मीद जताई जा रही है कि वो भी जो है जल्द ही पूरा हो जाएगा। फिलहाल कह सकते हैं कि 2 फ्रंट वॉर के लिए जिस तरीके की तैयारी है भारतीय सेना की, और जल्द से जल्द उन इलाकों पे पहुंचने की जहां पे कि हालात जो है वो कभी भी खराब हो सकते हैं। अगर बात करें बारिश की वजह से पानी ज़्यादा आ जाए या नदी आ जाए, तो ऐसे में इस तरीके की ब्रिज की ज़रूरत सबसे ज़्यादा पड़ जाती है भारतीय सेना के मूवमेंट को लेकर। खरं तर भारताकडे पूर्वीपासूनच अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे। भारतीय सैन्याकडे 15 मीटर लांबीचे 30 युनिट तर 5 मीटर लांबीचे 20 युनिट आहेत। पण आता शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टीम लष्करात दाखल झाल्यामुळे भारतीय सैन्याला LOC आणि LAC वरील दुर्गम भागात पोहोचणं सहज शक्य होणार आहे। संदीप बोल, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या रिपोर्टचा वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा न्यूज 18 लोकमत विशेष। योग्य वाटेने ध्येय सापडते, जसा येतो वसंत तेव्हा कळी उमलते। लसीकरणाची जबाबदारी घेऊन सारे लस हरवूया ही महामारी। फायदाच फायदा हो, समजा हा कायदा हो, इतकेच मागणे तुमच्या पायी। लस घेण्याचा निर्धार करा, संजीवनी आहे खरी। लस घे रे, जरा लस घे रे, आता वेळ नको लावू, जरा लस घे रे। लस घे रे, जरा लस घे रे, जरा लस 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 लस। लस घे रे, जरा लस घे रे, आता वेळ नको लावू, जरा लस घे रे। लस घे रे, जरा लस घे रे, जरा लस 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 लस। घेतली का? लस घे रे, जरा लस घे रे, आता वेळ नको लावू, जरा लस घे। ब्रेकनंतर तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये। लडाख सीमेवर कुरापती करणाऱ्या चीननं चोरीछुपे भूमिगत अण्वस्त्र प्रकल्प उभारला असल्याचं उघड झालंय। आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र चीननं या प्रकल्पामध्ये दडवून ठेवल्याचं समोर आलंय।
अवघ्या 21 मिनिटात अमेरिका तर केवळ 16 मिनिटात लंडनवर हल्ला करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये. पण चिनी ड्रॅगनच्या या अण्वस्त्र षडयंत्राचा आता पर्दाफाश झालाय. चीनच्या अण्वस्त्र षडयंत्राचा पर्दाफाश. ड्रॅगनचा भूमिगत अण्वस्त्र प्रकल्प. ड्रॅगनची तिसऱ्या महायुद्धाची तयारी. कोरोना प्रकरणी चौकशी करण्यासाठी चीनवर जगभरातून दबाव वाढतोय. तसंच त्याच्या विस्तारवादी धोरणाला लगाम लावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. LAC वरील कुरापती थांबवून चर्चेतून तोडगा काढण्यासाठी चीनवर दबाव टाकला जातोय. आपलं व्यावसायिक हित साधण्यासाठी लक्ष्मण रेषा न ओलांडण्याचा इशारा अमेरिकेनं चीनला दिलाय. पण चहूबाजूनं दबाव वाढत असतानाही चीन आणखी आक्रमक झालाय. जागतिक महासत्ता बनण्याच्या नादात चिनी ड्रॅगननं तिसऱ्या महायुद्धाची तयारी सुरू केली आहे. 是具有强烈民族自豪感和自信心的民族。中国人民从来没有欺负、压迫、奴役过其他国家人民，过去没有，现在没有，将来也不会有。 चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या वक्तव्यातून चीनची आगामी दिशा स्पष्ट झाली आहे. दबाव वाढल्यास महायुद्ध करण्यास मागे हटणार नसल्याची धमकीही त्यांनी दिली आहे. पण या छायाचित्रामुळे ड्रॅगनच्या षडयंत्राचा पर्दाफाश झालाय. ही छायाचित्र चीनच्या भूमिगत अण्वस्त्र प्रकल्पाची असून अंतराळातून ही छायाचित्र टिपण्यात आली आहेत. इथून जगाच्या कानाकोपऱ्यात अण्वस्त्र मिसाईल सोडणं चीनला शक्य होणार आहे. चीननं या भूमिगत प्रकल्पातून अण्वस्त्र मिसाईल डागल्यास तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडलीच म्हणून समजा. चीनचा हा भूमिगत अण्वस्त्र प्रकल्प कुठे आहे? चीननं ही भूमिगत आर्मी कुठे तैनात केली आहे? आणि चीननं जगाला अंधारात ठेवून हा भूमिगत अण्वस्त्र प्रकल्प का उभारलाय असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. हा आहे चीनचा गान्सू प्रांत. भारताची राजधानी दिल्लीपासून गांतू प्रांत 2700 किलोमीटर अंतरावर आहे. 27 लाख लोकसंख्या असलेला हा प्रांत पठार आणि वाळवंटानं वेढलेला आहे. या प्रदेशात पडीक आणि निर्जन भूभाग आहे. आणि याच गान्सू प्रांतातील युमेन शहरात चीननं आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तैनात केलंय. इथून जगातील कोणत्याही देशावर हल्ला करणं चीनला शक्य होणार आहे. अमेरिकेतील जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉन प्रोलिफरेशन स्टडीजच्या अहवालानुसार चीननं गान्सू प्रांतातील युमेन शहरात अण्वस्त्र बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी 119 सायलो तयार केले आहेत. या सायलोच्या माध्यमातून जमिनीखाली क्षेपणास्त्र डागण्याची सुविधा उभारण्यात आली आहे. याचाच अर्थ चीनकडून कधीही क्षेपणास्त्राचा हल्ला होऊ शकतो. चीननं आजवर हे सायलो जगाच्या नजरेपासून लपवून ठेवले होते. पण उपग्रहांनी चीनच्या षडयंत्राचा पर्दाफाश केलाय. मेन स्ट्रीम थिंक टैंक्स इसमें कि जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉन प्रोलिफरेशन स्टडीज की रिपोर्ट अब आने लगे हैं और साथ साथ फेडरेशन ऑफ अमेरिकन साइंटिस्ट ने भी अपने वेबसाइट में इसका उल्लेख किया है. तो अब मानने लग गए हैं कि हाँ ऐसा टनल्स वहाँ पर है जिसे कहीं कहा जा रहा है कि 119 है. उसके पहले 16 टनल्स के साइलोज की बात कही गई थी. लेकिन चाइना ग्रेट वॉल ऑफ चाइना के रूप में उनके काफी दिनों से चर्चा रही है. भूमिगत अण्वस्त्र प्रकल्पाच्या माध्यमातून चीन कोणत्याही देशावर हल्ला करू शकतो. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या भूमिगत प्रकल्पातून कोणत्याही क्षणी क्षेपणास्त्र डागणं शक्य असतं.
त्यामुळे इतर देशांना प्रतिकार करण्याची संधी मिळत नाही. चीनकडे 90 आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. त्यामध्ये DF-41 या सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्राचाही समावेश आहे. विशेष म्हणजे 12,000 ते 15,000 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. चीनने आपलं सर्वात शक्तिशाली DF-41 हे अण्वस्त्र क्षेपणास्त्र गान्सू प्रांतात दडवून ठेवल्याचं संरक्षण तज्ज्ञांनी सांगितलं आहे. जर हे सत्य असेल तर चीनचं DF-41 क्षेपणास्त्र अमेरिकेसह अवघ्या जगासाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. चीनचं DF-41 हे आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल अवघ्या 21 मिनिटात न्यूयॉर्कपर्यंत पोहोचू शकतं. तसंच अवघ्या 16 मिनिटात लंडन तर 12 मिनिटात मॉस्को उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. अण्वस्त्र हल्ल्यापासून स्वसंरक्षण करण्यासाठी जगभरातील देशांनी आपली घातक शस्त्र वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवली आहेत. एखाद्या देशानं अण्वस्त्र हल्ला केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी क्षेपणास्त्र तैनात केले आहेत. पण जागतिक महासत्ता बनण्याच्या नादात चीननं सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यातूनच ड्रॅगननं भूमिगत अण्वस्त्र षडयंत्र रचलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि रिपोर्ट सोबतच वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.